खिल्लार महाराष्ट्राचा वेग, मूळ स्थान महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भाग. शारीरिक वैशिष्ट्ये: पांढरा शुभ्र रंग, लांब आणि टोकदार शिंगे, कपाळ अरुंद आणि पाय काटक असतात. क्षमता: हे बैल अत्यंत चपळ आणि वेगाने धावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महत्त्व: महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींची ही पहिली पसंती आहे. शेतकऱ्यांचा फायदा: हलक्या आणि मध्यम जमिनीत वेगाने मशागत करण्यासाठी हे बैल सर्वोत्तम ठरतात. 2. ओंगोल पांढरा हत्ती, मूळ स्थान आंध्र प्रदेश, गुंटूर आणि प्रकाशम जिल्हा. शारीरिक वैशिष्ट्ये: शरीर भव्य आणि धिप्पाड असते. डोक्यावर मोठे कुबड म्हणजे हंप आणि गळकांब लोंबता असतो. क्षमता: प्रचंड वजन ओढण्याची क्षमता यांच्यात असते. महत्त्व: या जातीची जगभरात विशेषतः ब्राझीलमध्ये निर्यात झाली आहे. शेतकऱ्यांचा फायदा: अवजड वाहतूक आणि कठीण जमिनीची नांगरणी करण्यासाठी या बैलांचा मोठा उपयोग होतो. 3. अमृतमहल लष्करी जात, मूळ स्थान कर्नाटक, हसन, चिक्कमंगळूर आणि चित्रदुर्ग. शारीरिक वैशिष्ट्ये: शिंगे लांब असून त्यांचे टोक काळपट आणि तीक्ष्ण असते. शरीर मध्यम पण अत्यंत स्नायूयुक्त असते. क्षमता: हे बैल न थकता मैलोनमैल चालण्याची आणि धावण्याची क्षमता ठेवतात. महत्त्व: ऐतिहासिक काळात युद्ध साहित्य वाहून नेण्यासाठी या बैलांचा वापर केला जायचा. शेतकऱ्यांचा फायदा: कमी खाद्यात जास्त काम करण्याची यांची तयारी असते. 4. कांगायम जलीकट्टूची शान, मूळ स्थान तमिळनाडू, कोइंबतूर, इरोड. शारीरिक वैशिष्ट्ये: शिंगे मध्यम आणि पाठीमागे वळलेली असतात. डोळे मोठे आणि तेजस्वी असतात. क्षमता: हे बैल अतिशय काटक आणि जिद्दी स्वभावाचे असतात. महत्त्व: दक्षिण भारतातील प्रसिद्ध जल्लीकट्टू खेळासाठी ही जात ओळखली जाते. शेतकऱ्यांचा फायदा: दुष्काळी भागात आणि कमी पावसाच्या प्रदेशात हे बैल उत्कृष्ट काम करतात. 5. हल्लीकर कर्नाटकचा मानबिंदू, मूळ स्थान कर्नाटक, विजयनगर आणि आसपासचा प्रदेश. शारीरिक वैशिष्ट्ये: शिंगे मुळापासून जवळून निघून सरळ मागे जातात. कपाळ फुगीर असते. क्षमता: अत्यंत चपळता आणि सतत काम करण्याची प्रचंड शक्ती. महत्त्व: खिल्लार जातीचा उगम याच जातीपासून झाल्याचे मानले जाते. शेतकऱ्यांचा फायदा: वाहतुकीसाठी आणि शेतीतील सर्व प्रकारच्या कामांसाठी हे अष्टपैलू बैल आहेत. 6. हरियाणा हरियाणा, मूळ स्थान हरियाणा, रोहतक, हिसार, जिंद. शारीरिक वैशिष्ट्ये: रंग पांढरा किंवा हलका राखाडी असतो. चेहरा लांब आणि शिंगे लहान असतात. क्षमता: हे बैल वेगाने चालण्यासाठी आणि ओढकामासाठी संतुलित असतात. महत्त्व: ही जोडकाम म्हणजेच ड्युअल पर्पज जात आहे, जिथे गायी दूध आणि बैल कामासाठी उत्तम असतात. शेतकऱ्यांचा फायदा: उत्तर भारतातील हवामानात शेतीकामासाठी हे अत्यंत विश्वासार्ह आहेत. 7. डांगी डँगी, मूळ स्थान महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर आणि पालघरचे डोंगराळ भाग. शारीरिक वैशिष्ट्ये: शरीरावर काळे पांढरे ठिपके असतात. त्वचा तेलकट असते, ज्यामुळे अंगावर पाणी टिकत नाही. क्षमता: मुसळधार पाऊस आणि चिखलात काम करण्याची जबरदस्त क्षमता. महत्त्व: ही जात डोंगराळ भागात चालण्यासाठी पायगुण असलेली मानली जाते. शेतकऱ्यांचा फायदा: कोकण आणि घाटावरील भात शेतीच्या कामात हे बैल शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत. 8. नागोरी नागोरी, मूळ स्थान राजस्थान, नागौर जिल्हा. शारीरिक वैशिष्ट्ये: शरीर पांढरे, पाय लांब आणि सरळ असतात. शिंगे लहान आणि कानाजवळ असतात. क्षमता: वाळवंटी जमिनीत आणि रेतीमध्ये वेगाने चालण्याची क्षमता. महत्त्व: ही भारतातील सर्वात चपळ चालणाऱ्या बैलांपैकी एक जात आहे. शेतकऱ्यांचा फायदा: विहिरीतून पाणी काढणे आणि वेगाने वाहतूक करण्यासाठी हे बैल फायदेशीर ठरतात. 9. थारपारकर थारपारकर, मूळ स्थान राजस्थान, थार वाळवंट आणि कच्छचा काही भाग. शारीरिक वैशिष्ट्ये: रंग पांढरा किंवा राखाडी असतो. हे बैल आकाराने मध्यम पण बांधेसूद असतात. क्षमता: 45 ते 50 अंश सेल्सिअस तापमानातही हे बैल सहज काम करतात. महत्त्व: रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत दांडगी असते. शेतकऱ्यांचा फायदा: उष्ण प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी देखभाल खर्च कमी आणि काम जास्त देणारी ही जात आहे. 10. गीर गीर, संयमी बैल, मूळ स्थान गुजरात, गीरचे जंगल आणि सौराष्ट्र. शारीरिक वैशिष्ट्ये: कपाळ खूप मोठे आणि फुगीर असते. कान लांब आणि वळलेले असतात. क्षमता: हे बैल स्वभावाने अतिशय शांत असतात पण शारीरिकरित्या मजबूत असतात.
महत्त्व: जगभरात भारतीय गायींची ओळख म्हणून गीर प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांचा फायदा: ज्या शेतकऱ्यांना शांत स्वभावाचे आणि सलग काम करणारे बैल हवे आहेत, त्यांच्यासाठी गीर उत्तम आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते भारतातील 10 सर्वश्रेष्ठ बैल. जर तुम्हाला शर्यतीचा नाद असेल तर खिल्लार किंवा हळ्ळीकर निवडा. पावसात काम करायचे असेल तर डांगी आणि अवजड कामासाठी ओंगोल निवडा. तुमच्या दावणीला यापैकी कोणता बैल आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अन्नदाता शेतकरी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण भागात. तोपर्यंत नमस्कार.